थँक्यू डीजे. आणि कोणताही खेळाडू, कोणत्याही संघाचा खेळाडू जर जेवणासाठी बाकी असेल तर त्यांनी मिलिंद ढाकवाल यांच्या घरी जायचं आहे. तिथे आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर कोणताही खेळाडू बाकी असेल त्यांनी जेवणासाठी जायचं आहे. आणि पुढील सामना रंगतो तो यश फायटर्स विरुद्ध श्रेयस ब्लास्टर या दोन संघांमध्ये सामना रंगतोय. तर माझे साथी समालोचक मानसजी मनोरे यांना विनंती करतो की आपण या पुढील सामन्याचं समालोचन करायचंय. तर केतन दादा लाड यांना विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅच आपला ऋषभ जाधव याला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. धन्यवाद. चला पुनश्च एकदा वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मी मानस मनोरे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं करतो मनापासून आणि सहर्ष स्वागत. वळूया मैदानाच्या दिशेने. इथे मात्र मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. खेळाडू पाठवा. रवी मात्र येतात. यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का मिळाला जाणार. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. डीजे नवीन फलंदाज इनायत क्रमांक 3 वरती ऑन स्ट्राइक वरती रोहन मात्र येतात. पहिल्या बॉल वरती मात्र पहिला फलंदाज बाद झाला. बॉलिंग मार्क वरती रवी यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला आला होता आणि तदनंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतवण्यात येतं. केडीसी अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जेवढे प्रेक्षक आमच्या समवेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी लाईव्ह जोडले गेलेत त्या सगळ्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत आणि वळूया पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने. फुल टॉस बॉल आहे. यावेळेसला ड्राईव्ह केला जातोय. फटका चांगला आहे. अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू बघता बघता जातोय. लॉंग ऑफ सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक या ठिकाणी नक्कीच खुला केला गेला. पुनश्च एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली गेली. 4थ्या 5व्या स्टंप वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळते आणि डॉट बॉलने मात्र गोलंदाज रवी यांच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे.
चांगली डिलिव्हरी, पिवनचं षटक, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, धावा बनवण्याची फलंदाजांना चांगली संधी आहे. फटका खेचला, यावेळेस देखील गॅप मध्ये आहे, तिथे आमचे जीतू होते परंतु त्यांच्या हाताला चेंडू स्पर्श झाला. रनआउटची संधी आहे. अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं, लालच बुरी बलाय असं म्हटलं जातं आणि स्वतःच्या पायावरती मात्र कुऱ्हाड मारली आहे. दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. दोन फलंदाज आपण पाहिले आतापर्यंत बाद झाले गेले. टुर्नामेंट क्रमांक 4 वरती न्यू बॅटर दीपक मैदानाच्या आतमध्ये इन केले जातात. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, इथे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. वाह क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रवी यांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय मोठा धक्का. कॅप्टन बॅक टू डगआउट. तीन फलंदाज आतापर्यंत बाद झाले गेलेत. पहिलं षटक काय कमालीचं हाताळलं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रवी यांना मात्र एकच विकेट मिळाली परंतु त्यांच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या आणि 2 विकेट मात्र त्या रनआउटच्या स्वरूपात होत्या, त्यामुळे त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये नोंद केला जात नाही. पण 3 फलंदाज मात्र आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यात. न्यू बॅटर दशरथ हे मात्र इनॅट क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये इन करण्यात येतील. गोलंदाजीमध्ये मात्र परिवर्तन केलं जात आहे. षटक क्रमांक 2 साठी विजय या गोलंदाजाचा वापर केला जाईल. पहिला बॉल आखूड टप्प्याचा ऑन साइडला, फटका चांगला आहे. दीपक, फॉर्म इज परमनंट, क्लास इज परमनंट, चेंडू सीमा पार, षटकार. या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज दीपक यांना मात्र वेणगाव गावचा कायरन पोलार्ड म्हटलं जातं आणि चांगली बॅटिंग सुरुवात, फटके त्यांच्या बॅटमधून ताकदीशीर येतात आणि बऱ्याचशा धावा मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी जमवल्या जातील. 6 धावेने धावफलक पोहोचलाय 11 या आकड्यावरती. पुरुष एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने उसळी जास्त घेतली आहे. पूल करण्याचा प्रयत्न परंतु खांद्याचा वेध घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसवला. 11 धावा धावफलकावरती आणि 11चा आकडा इंडियन क्रिकेट टीमसाठी फार लकी आकडा आहे, कारण 2011 साली आपण पाहिलं की दुसऱ्यांदा ओडीआय वर्ल्ड कप हे भारतामध्ये आलं 27 वर्षानंतर आणि आपण पाहिलं की तो एक चांगला रेकॉर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु फुल टॉस बॉल आहे, फुल टॉसला फुल टोल वसूल केला आहे. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, दीपक यांच्या बॅटमधून आणखी एक दमदार षटकार. थँक्यू डीजे. कमाल
आघाडीची फलंदाजी केली जातीये. दीपक यांनी मात्र सिद्ध केलंय का मला वेणगाव संघामधून कायरन पोलार्ड म्हटलं जातं. स्वतःमधील असलेली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली जातीये. पोलार्ड वेस्ट इंडियन टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आता मात्र आता दीपक यांनी स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलंय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न ओव्हरपिच बॉल होतात. ऑन साइडला मात्र चेंडू घरंगत राहिलाय. सिंगल धाव पूर्ण केली जातीय. दुसरीचा प्रयत्न होता परंतु आधीच 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि आणखीन एक रनआउट जर झाला तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कुठे ना कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय की एकेरी दुहेरी धावेंनी मात्र आता धावफलकाला पुढे नेलं जाईल. केटीसीच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेताना पाहत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आकुल टप्प्याचा बॉल आहे. टॅप केलाय. चेंडू हव्यात आहे. 2 खेळाडू पाठलाग करतात परंतु अखेर मोक्याच्या क्षणी टिपलाय झेल आणि संपवलाय दशरथ यांचा खेळ. 4था फलंदाज बाद. धावा मात्र धावफलकावरती येत आहेत. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. कट केला यावेळेस परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आहे. इथे पंचांचं बोट मात्र आकाशाकडे येत आहे. खराब बॉलिंग पाहायला मिळत आहे. कॉम्बिनेशन नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, तालमेल नव्हता. फलंदाज केतन होत आहेत बाद. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला गेलाय. धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला 18 धावा आपल्याला ऑन टोटल पाहायला मिळतात. जिथे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 फलंदाज हे तंबूच्या दिशेने माघारी परतले गेल्यात. संपूर्ण जबाबदारी आता फलंदाज दीपक यांच्या खांद्यावरती आहे. वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळी दीपक आपल्या संघासाठी करतात आणि न्यू बॅटर आपण पाहतोय केतन वाघमारे त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 3 घेऊन हर्षल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. सुरुवात केली जाईल. पहिला बॉल. आकुट टप्प्याचा यावेळेस कर्कटचा फटका. चेंडू हवत आहे. पाठलाग करतात क्षेत्ररक्षक परंतु उलटे धावत असताना झेल घेणं कठीण असतं. डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. तत्पूर्वी 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळतीये. जिथे आपण यश फायटर संघाचा विचार केला तर एक मॅच ही मात्र यश फायटर संघाने जिंकलेली आहे आणि त्यांच्या विरोधात जर आपण विचार केला तर समोरच्या संघाचा श्रेयस ब्लास्टर्स जे एक सामना मात्र पराभूत झालेत पहिली मॅच मध्ये निखिल 11च्या विरोधात ते मात्र आता खेळत आहेत. श्रेयस ब्लास्टर संघासाठी या मॅच मध्ये विजय फार महत्वाचा असेल कारण ही मॅच जर ते पराभूत झाले तर कुठे ना कुठेतरी ते मात्र या स्पर्धेमध्ये डाऊन द टेबल येताना नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे मात्र श्रेयस ब्लास्टर संघाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्वतःला आणि स्वतःच्या संघाला सिद्ध करणं फार महत्वाचं राहील.
यावेळेस डावी एष्टी सोडून जाणारा बॉल पंच दोन हात आमच्या दिशेने समांतर करतात. आम्हाला कळतात की हा चेंडू स्वर आहे आणि अवांतरच्या माध्यमातून एका धावेने धाव फलकामध्ये होतीये वाढ. द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड इज डबल धुरी ज्याला मी म्हणतो. अर्थातच 22चा आकडा धाव फलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्कोअर कट केलाय. खेळाडू होते परंतु ते मिस फिल्डिंग करतात. क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाही. चेंडू सरळ जातोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे ऑपरेटर भावेश पवार ज्यांना प्राईड ऑफ भिवंडी म्हटलं जातं आणि त्यांचं गाणं मात्र या ठिकाणी आपण ऐकलं. गोडसाई व्हीचा खेळाडू सध्या आपण पाहतोय टायगर्स ऑफ कोलकाता इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये त्या ठिकाणी ते कॅप्टन्सी करताना नक्कीच पाहायला मिळतात. कालच त्यांचा संघ आपण पाहिला विजयी झाला. आणि टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिलं तर मोठमोठ्या उंचीवरती जात आहे परंतु इथे एज लागली आहे. विकेट कीपर यांनी मात्र झेल टिपलाय आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मोठा धक्का मिळेल. यश फायटर संघाला फलंदाज दीपक होतोय बाद. धन्यवाद डीजे. फलंदाज बाद या ठिकाणी केले जातात आणि आता 6 गडी मात्र तंबूच्या दिशेने माघारी परतले गेलेत. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार क्रमांक 8 वरती. लोअर ऑर्डरचे बॅटर्स जे मात्र आता या धावांना बनवताना पाहायला मिळतील. आक्रमण करावं लागेल. वेल फिनिशरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांना अदा करावी लागेल. प्रयत्न केल्यात परंतु अवैध बॉल आहे. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. क्षेत्ररक्षक 3-3 जज करतायत. तू घेऊ की मी घेऊ. कॉलिंग चुकली आहे आणि यावेळेस मात्र आपण पाहतो की हातात आलेला झेल मात्र निसटला गेलाय. तोंडातला घास हिसकावून घेतला गेला असं म्हणायला हरकत नाहीये. जिथे हर्षल यांना मात्र विकेट मिळण्याची संधी त्यांनी निर्माण केली होती पण क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतात आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं की एक चुकी फार महागात ठरते. जीवनदान मात्र मिळालं गेलं फलंदाज वैभव यांना आणि सिंगल धाव देखील येते. एका धावेच्या बरोबरीने 27 धावा स्कोर बोर्ड वरती जोडल्या जातील. या षटकाचा जर आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र या षटकामध्ये शिल्लक असेल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. काय गोलंदाजी केली जाते परंतु वाईड लाईन च्या वरून चेंडू जातो आणि त्यामुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अर्थातच आमचा कॉम्बॉक्स जर आपण पाहिला तर थोडासा क्रॉस अँगल मध्ये आणि आपण पाहिलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बरेचसे स्टेडियम आहेत ज्यांचा कॉम्बॉक्स अगदी स्ट्रेट असतो परंतु एकच असं स्टेडियम आहे श्रीलंकेमधले प्रेमदासा स्टेडियम ज्याच्यामध्ये कॉम्बॉक्स हा क्रॉस अँगल आहे आणि त्याची आठवण मात्र होतीये कारण की हा देखील कॉम्बॉक्स जर आपण पाहिला क्रॉस अँगलने पाहायला मिळतोय. प्रहार केलाय. यावेळेस ऑन साईडला खेळाडू आहेत. कोणतीच चुकी मात्र करत नाहीयेत. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि आणखी एक फलंदाज होईल कॅच आउट. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. एका बॉलचे खेळ मात्र या तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आता शिल्लक असेल. फुल टॉस बॉल आहे. यावेळेसचा फटका चांगला होता. ताकद अपुरी पडली जातीये. विकेटची पडझड मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण नेहमी पाहतो की विकेट मात्र एका मागोमाग एक या ठिकाणी गमावल्या जात आहेत. तितर बितर होतीये. यश फायटर संघाची फलंदाजी. आणखीन एक फलंदाज होईल बाद.
8 विकेट गेलेले आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 8 फलंदाज बाद झाल्यानंतर 28 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या जात आहेत. आणि आता शेवटच्या षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि गोलंदाज दीपक मात्र येत आहेत. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हव्यात आहे. यावेळेस देखील झेलची संधी निर्माण झाली आहे. यावेळेस देखील टिपला जातो झेल आणि 9वा हादरा मिळेल यश फायटर संघाला. 1 विकेट आणि मात्र त्यांचा संघ ऑल आउट होईल. फलंदाज येत आहेत, तंबूच्या दिशेने माघारी जात आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये विजयाच्या आशा घेऊन उतरलाय तो म्हणजे श्रेयस ब्लास्टर संघ आणि कमालीची गोलंदाजी आहे. थँक यू डीजे. लास्ट मॅन स्टँडिंग असं आपण म्हणूया. शेवटचा विकेट बाकी आहे. 9 विकेट आतापर्यंत गेल्यात. अटॅक केला, यावेळेस ऑल आउट होण्याची शक्यता आहे. चेंडू हव्यात आहे परंतु नो मॅन स्टँड मध्ये टप्पा पडला. एकेरी धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या बरोबरीने संघ मात्र 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. दीपक शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी फलंदाजाला बाद केलं. त्याच्यानंतर मात्र दुहेरी धावसंख्या येते. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेस ऑल आउट. यश फायटर संघ पहिला संघ बनलाय जो वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये होतोय. ऑल आउट. श्रेयस ब्लास्टर संघ पहिला संघ बनलाय ज्याने 10च्या 10 विकेट मात्र एका संघाच्या मिळवल्यात आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जाईल. धावा यश फायटर संघाच्या धावफलकावरती. 10 गडी बाद 30 धावा. आता येणारे 24 चेंडू आहेत आणि श्रेयस ब्लास्टर संघाला विजयासाठी 31 धावांची गरज. थँक यू डीजे. चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. अष्टविनायक 11 संघाचा कर्णधार आणि निविश 11 संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल. टॉस करण्यासाठी मात्र आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यावं. सर्वांनी दिनेश शेठ गायकवाड साहेब ग्रामपंचायत वेणगावचे विद्यमान सदस्य तथा निविश 11चे पुरस्कर्ते यांना विनंती असेल की आपलं शुभ असते मात्र पुढील मॅचचा टॉस आपण करायचा आहे.
थँक्यू डीजे. चला चेंडू पुरवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. तो चलिए दोस्तों फिर एक बार चलेंगे मैदान पर. वेंडगांव चैंपियन ट्रॉफी 2025 में करेंगे सभी का स्वागत. 24 में 31 का करना है पीछा. सलामी जोड़ी विजय के साथ हर्षल. रोहित गेंदबाजी मार्ग पर. पहली गेंद कमाल की डिलीवरी, फुलर लेंथ वाली बॉल थी. टप्पा बढ़ने के बाद गेंद में आपको अतिरिक्त उछाल देखने को मिलेगा. विकेट कीपर के दस्तानों में यह आएगी डॉट बॉल और शुरुआत यहां से जरूर होती हुई नजर आएगी. P1 का ओवर. 2 खिलाड़ी आपको 38 सर्कल के बाहर देखने को मिलेंगे. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी. बल्ले का बाहरी किनारा. कमाल की फील्डिंग. शॉट थर्ड मैन पर आपको नजर आएगी. थोड़ा सा भी गेंद इधर उधर होती तो गेंद के ऊपर 4 नंबर देखने को मिल सकता था, लेकिन डॉट गेंद की समाप्ति. ऐसी डॉट गेंदें फेंकनी पड़ेंगी. यश फाइटर, अगर आपको इस मैच में जिंदा रहना है तो डॉट गेंदों के साथ विकेट चटकाना बहुत इंपॉर्टेंट होगा. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थे. पुल किया. पुल बनेगा पावरफुल, सक्सेसफुल. गेंद दर्शक दीर्घा में मिलेंगे 6 रन. छह रन के साथ खाता यहां से खोला जाएगा. इस बार भी शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, लेकिन खिलाड़ी इस बार डीप में मौजूद. काउ कॉर्नर बाउंड्री पर गेंद रफ्तार के साथ आएगी, तब तक मिलेगा एक सिंगल रन. और इसी एक रन के साथ हम देखेंगे रन संख्या आगे बढ़ चुकी है. रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. 4 गेंदों का खेल हो चुका है. 7 बनी है. पीछा करना 31 का. 24 की जीत के लिए अभी भी जरूरत है. इस बार भी अटैक किया. हर्षल का बल्ला रफ्तार के साथ चला है. क्या कमाल का स्ट्रोक था. गेंद जाएगी मैदान के बाहर. मिलेंगे मस्तक पे दस्तक देने वाले 4 रन. थैंक यू डीजे. हर्षल को पता है लोहा गर्म है तो मार दो हथौड़ा. 4 रन यहां से मिलेंगे. इस बार भी यॉर्क लेंथ वाली गेंद थी. ऑन साइड के ऊपर ड्राइव किया. रफ्तार के साथ खिलाड़ी आएंगे लॉन्ग ऑन पर. एक पूरा दूसरे का मंसूबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट हम कह सकते हैं. चीते की रफ्तार के साथ 2 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे और इन्हीं 2 रनों के साथ रन संख्या फिर एक बार बढ़ेगी आगे स्कोर कार्ड पर. P1 का ओवर समाप्त हो चुका है. पीछा करना 31 का रन बने स्कोर कार्ड पर. 13 जीतने के लिए अगर हम बात करें तो आने वाले 18 गेंदे और 18 रनों की जरूरत. थैंक यू डीजे. पहले ओवर का खेल हुआ है. 13 बनी है. छोटा रन चेज है, लेकिन अच्छी शुरुआत यहां से मिली है टीम श्रेयस ब्लास्टर को. हमने पहले ही बताया था श्रेयस ब्लास्टर के लिए करो या मरो है. यहां से अगर नहीं जीते तो बॉटम ऑफ द टेबल आते हुए आप नजर आ सकती है, लेकिन यहां से शुरुआत अच्छी मिली है. दूसरे ओवर की पहली गेंद थी. लोअर फुल टॉस थी. आउटसाइड द ऑप्टम की लाइन का इस्तेमाल. ड्राइव किया. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद ट्रैवल की जाएगी, लेकिन तब तक मिलेगा मात्र एक सिंगल रन.
आफ्टरनून सेशन अब खत्म हो चुका है, इवनिंग सेशन की तरफ हम बढ़ रही है। घड़ी का काटा 4 के पार पहुंच चुका है, सूर्य अपने अस्त की ओर चल पड़ा है और इवनिंग सेशन जिसकी शुरुआत यहां से की जाएगी। फिर एक बार ऑन साइड पर ड्राइव किया। देखिए क्लियर माइंडसेट है टीम श्रेयस ब्लास्टर के लिए, उन्हें पता है सिंगल डबल हमें आसानी से जीत तक पहुंचा सकती है। जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। पहले ओवर में 13 आए, उसके बाद 18 में 18 का समीकरण भरा, रन बॉल इक्वेशन है और ऐसे में आप जल्दबाजी की जरूरत नहीं है। मैच्योर्ड इनिंग दोनों बल्लेबाजों की नजर आएगी, अच्छी पार्टनरशिप दोनों बल्लेबाजों के बीच। शॉर्ट पिच लेंथ की गेंद थी, यहां से टैप किया, कमाल का स्ट्रोक था, गेंद गैप में है, देखते ही देखते जाएगी डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, टांगा पलटी घोड़े फरार, रन मिलेंगे 4। थैंक यू डीजे, कमाल की बल्लेबाजी है विजय की। अगर हम बात करें तो नीजित 6 गेंदों में 12 का योगदान उन्होंने दिया है और नीजित 3 में 7 का योगदान दिया हर्षल ने। इस बार अटैक किया ऑन साइड पर, जैसे आई वैसे ही भेजा है मैदान के बाहर। विजय ऑन फायर, मिलेंगे आधा दर्जन रन। थैंक यू डीजे, जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर दी है टीम श्रेयस ब्लास्टर ने। 25 रन बने हैं। यह भी फुल टॉस थी, ऑन साइड के ऊपर 2 खिलाड़ियों के बीच दरार है, गेंद हो जाएगी फरार है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर है और नंबर आया 4 है। थैंक यू डीजे, 1 रन की जरूरत है यहां से। अगर हम बात करें दो माफ कीजिए 2 रन की जरूरत, 29 बनी है, 25 थे, 25 और 4 29 बनती है। 2 रनों की जरूरत। ट्रेलर में ही पिक्चर को खत्म किया है टीम श्रेयस ब्लास्टर ने। कमाल की बल्लेबाजी, पहले मैच की हार को बुलाकर इस मैच में जीत का सपना उन्होंने देखा, लेकिन इस बार हवा में गेंद है, ऊंचाई ज्यादा, दूरी कम, कैच का मौका, कैच छूटा तो मैच छूटा। 2 रन पूरे किए, श्रेयस ब्लास्टर को मिली है जीत। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस।